बिहारमधल्या खास करून पोटनिवडणुकीचे निकाल आल्यानंतर देशामध्ये एक वेगळीच चर्चा सुरू झालेली आहे. खरंच पोटनिवडणुकांचे निकाल हे देशाचा मूड दर्शवणारे असतात का? सत्ताधारी भाजपाने काय यातून शिकण्यासारखं आहे? कारण ज्या सीटवरनं प्रशांत किशोर निवडून आलेले आहे जनसुराज्य पार्टीचे, ती भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने अतिशय प्रतिष्ठेची अशी जागा म्हटली पाहिजे. कारण त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन जे होते ते त्या जागावरून अनेक वर्ष अनेक वेळा निवडून आलेले आहेत. असं असताना कालचे निकाल नेमकं काय सांगतात? नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. सर, ह्या ज्या पाटणाचे बिहारचे निकाल आहेत एका जागेसाठीचे आलेले, तर पोटनिवडणुकीचा हा निकाल आहे. पण हा निकाल एवढ्या चर्चेत येण्याचं कारण काय? ह्याचं महत्व नेमकं काय आहे राजकारणाच्या दृष्टीने, देशाच्या दृष्टीने? पहिली गोष्ट, हे सगळं पाटलीपुत्र ज्याला आपण म्हणतो की हो. ज्याला आता पटना म्हणतात, त्याच्यामध्ये हे होत आहे. आणि बिहार आणि पटना किंवा बिहारमध्ये असं म्हटलं जातं की जो बच्चा पैदा होता है वो अपनी माँ की कोख से राजनीति की शिक्षा लेके ही पैदा होता है. तर इतकं राजकीय दृष्ट्या अतिशय सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे तुम्ही मगध काळ बघा, मौर्य, गुप्त, आर्य चाणक्य, या सगळ्यांचा जो इतिहास आहे, म्हणजे राजघराणी म्हणजे डायनेस्टी पॉलिटिक्स टू लोकशाही, असा सगळा जो प्रवास आहे भारताचा, तो जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला बिहार आणि विशेषतः पाटण्याचा इतिहास घ्यायला लागेल. स्वातंत्र्याच्या नंतरचा जर आपण काळ पाहिला तर स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी पटना वॉज दी एपिसेंटर. उदाहरणार्थ चंपारण्याची जी घोषणा करण्यात आली, ते जे आंदोलन पेटलं, ते आंदोलन संपूर्ण देशव्यापी नंतर झालं. त्याला कारणीभूत तिथलं गांधी मैदान, ज्या गांधी मैदानावर या सगळ्याची घोषणा झालेली आहे. त्यामुळे गंगेकाठचं हे गांधी मैदान हे एक प्रकारे भारताच्या पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीचं नर्व सेंटर गेले 5-7 दशक राहिलेलं आहे. त्यामुळे या गांधी मैदानावर सर्व प्रकारच्या रॅलीज झाल्यात. अगदी पार महात्मा गांधींपासून ते लालू प्रसाद यादव ते आत्ताच्या काळात नरेंद्र मोदी, आणि मधल्या काळात जेव्हा आपल्याकडे आणीबाणी होती तेव्हा जयप्रकाश नारायण, हा सगळा जर इतिहास आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की पटण्यामध्ये जे घडतं ते संपूर्ण देशाचा रिफ्लेक्शन किंवा मूड असतं असं म्हटलं जातं. भारतीय जनता पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आशा करता होती की त्याचे जे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत नितीन नबीन, हे इथून 5 वेळा निवडून आलेले होते. त्यामुळे त्यांची पारंपरिक जागा होती, हा आमचा गड आहे, हा आमचा भालेकिल्ला आहे असं म्हटलं जात होतं. त्या पार्श्वभूमीवर ज्या पक्षाला 236 पैकी मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 234 ठिकाणी स्वतःचं डिपॉझिट सुद्धा वाचवता आलेलं नव्हतं, एकही उमेदवार निवडून आलेला नव्हता, अशा ठिकाणी प्रशांत किशोर हे निवडून येतात. 50,000 इतक्या मार्जिननी मागच्या वेळेला नितीन नबीन निवडून आले होते, आणि आता जवळपास 19,000 निवडून येतात जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर. हा जो शिफ्ट आहे तो शिफ्ट भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत सिग्निफिकंट आहे. त्यामुळे ही निवडणूक आरजेडी, काँग्रेस किंवा भारतीय जनता पक्ष, जनसुराज्य, एकूणच राजकारण ढवळून काढणारी निवडणूक आहे, यात काही शंकाच नाही. नेमकं काय झालं सर की ही निवडणूक अशा पद्धतीने फिरली आणि जनसुराज्य पक्षाला यश मिळालं? प्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या निवडणुकीत जो मतदानाची टक्केवारी आहे ती बिहारच्या मागच्या वेळच्या मतदानाच्या जवळपास 15 ते 20% इतकी कमी झालेली आहे. त्यामुळे 200 तुम्ही जेव्हा तुमचे नेते उतरवता, तुमचे कार्यकर्ते उतरवता, तरी सुद्धा तुम्हाला जर भारतीय जनता पक्षाला विशेषतः मी म्हणतोय की तुम्हाला जर विधानसभेला जेवढं वोटिंग झालं तर तेवढंही वोटिंग जर काढता येत नसेल तर ते एक प्रश्नचिन्ह आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की इतकं कमी मतदान झाल्यानंतर अ स्मॉल स्विंग ऑल्सो कॅन स्वे द इलेक्शन्स इन एनी मॅनर. दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाने शेवटच्या क्षणी उमेदवार बदलला, म्हणजे आम्हाला मतदारांना गृहीत धरलं अशा प्रकारची एक भावना तिकडे निर्माण झाली. तिसरी गोष्ट, प्रचाराच्या वेळेला एका खासदाराचे जे उद्गार आहेत की हम कुत्ता बिल्ली को भी खडा करेंगे तो चुन के ला सकते हैं, हा जो ॲरोगन्स आहे तो
पडला. चौथी गोष्ट म्हणजे कार्यकर्त्यांना गृहीत धरलं जातं. ते फक्त सतरंजा घालायला असतात आणि कम्युनिकेशन जे येतं ते टॉप टू बॉटम जातं, बॉटम टू टॉप जाताना दिसत नाही. अशी एक फेज निर्माण झाली का, अशी शंका येण्या इतपत आत्ता काही गोष्टी तिकडे आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं कार्यकर्त्याचं शिथिल राहणं, नेत्यांचं जनतेला गृहीत धरणं आणि मतदारांना पर्याय हवा असणं. त्यामुळे याच्यात भारतीय जनता पक्षाला जेवढा संदेश आहे त्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं जनसुराज्य पक्षाचा चला एक तरी का होईना आता आमदार हा सगळा बिहारच्या विधानसभेत आपल्याला पाहायला मिळणार आहे, ही अतिशय महत्वाची बाब आहे. सर, अशा प्रकारे जेव्हा मध्यावधी किंवा पोटनिवडणुका होतात, त्यांचे जे निकाल येतात ते खरंच तो त्या राज्याचा, तो राजकारणाचा मूड असतो का? सरकारच्या विरोधातली ती एक जनभावना असते का? त्याचं उत्तर हो आणि नाही असं दोन्ही आहे. मी अशा करता तुम्हाला सांगतो, 2017 साली उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा योगी आदित्यनाथ यांचं सरकार आलेलं होतं तेव्हा 2018 मध्ये तिकडे गोरखपूरची जागा रिकामी झाली आणि त्या गोरखपूरच्या जागेवर जेव्हा मतदान झालं त्यावेळेला तिकडे भारतीय जनता पक्षाचा पराभव झालेला होता. परंतु नंतर जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा तिकडे पुन्हा योगी आदित्यनाथ आणि भाजपचं सरकार दणकून निवडून आलेलं होतं. महाराष्ट्रात असं अनेक वेळा घडलेलं आहे की सत्तारूढ पक्षाच्या विरोधात जाऊन त्यांची स्वतःची जागा असताना त्यांच्या विरोधात जाऊन मतदान झालेलं आहे. आता ही जी जागा होती बंकीपूर इथे तर 5 वेळा नितीन नवीन निवडून आले होते. मागच्या वेळा 50,000 निवडून आले होते. त्याच्या आधी 4 वेळा त्यांचे वडील निवडून आले होते. म्हणजे गेले 30 वर्ष एकाच घराण्यात ती सत्ता होती. हाही एक तिकडे भाग आहे. परंतु प्रत्येक बाय इलेक्शन जी असते, एखादी निवडणूक मध्येच होते, ती निवडणूक इनसिग्निफिकंट असते आणि नसते. तुम्हाला असतेची उदाहरण देतो आणि नसतेची उदाहरण मगाशी मी दिलेली आहेत. असतेचं एक तुम्हाला उदाहरण देतो आणि ते म्हणजे 1988 साली ज्या वेळेला काँग्रेसमध्ये खूप ढवळा वातावरण ढवळून निघत होतं. संपूर्ण देशामध्ये बोफोर्स नावाची गोष्ट पुढे आलेली होती. एकीकडे राम मंदिराचं आंदोलन पूर्णपणे पेटलेलं होतं आणि अशा वेळात बोफोर्सवरच्या आरोपांवरनं अमिताभ बच्चन यांनी राजीनामा दिला आणि त्यांची जी जागा रिकामी झाली होती अलाहाबाद, त्या अलाहाबादच्या जागेवर अपक्ष असे काँग्रेस सोडून आलेल्या व्ही पी सिंगांनी ती निवडणूक लढवली आणि व्ही पी सिंग तिकडे सुनील शास्त्री, लाल बहादूर शास्त्री ते चिरंजीव त्यांचा पराभव करून निवडून आले. आता ही सिग्निफिकंट अशा करता होती की नंतर व्ही पी सिंग पुढे जाऊन भारताचे पंतप्रधान बनले. जर ते तिकडेच हरले असते तर मग सगळं गाडाच हे झाला असता. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की युपी मध्ये 2017 भारतीय जनता पक्षाला 312 जागा मिळाल्या होत्या 400 च्या. आता तुम्ही मला सांगा एवढी थम्पिंग मेजॉरिटी मिळाली असताना गोरखपूर जो मुख्यमंत्र्यांचा स्वतःचा लोकसभा मतदारसंघ आहे, गोरखपूर, फतेहपूर अशा सगळ्या निवडणुका तिकडे झाल्या होत्या आणि दोन्ही निवडणुका भाजप दणदणीत हरलं होतं. पण त्याच्यानंतर 2022 जेव्हा निवडणूक झाली तेव्हा ती निवडणूक भारतीय जनता पक्ष पुन्हा दणकून जिंकलेलं होतं. म्हणजे लोकांनी प्रत्येक निवडणुकीत एक रेफरंडम दिलंय, काही संदेश दिलाय, काही मोठी गोष्ट असं नाही, त्याला भरपूर लोकल गोष्टी सुद्धा तितक्याच कारणीभूत असतात. महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो अशी असंख्य उदाहरणं आहेत की जिथे एखादा पक्ष आधी दणकून निवडून येतो आणि त्याच्यानंतर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजेच जिल्हा परिषदेच्या किंवा नगर परिषदांच्या, महानगरपालिकांच्या निवडणुका होतात आणि त्यात ते भुईसपाट होऊन जाताना आपल्याला दिसतात. परंतु प्रत्येक निवडणूक ही जरी आपण वेगवेगळ्या मापाने मोजायचा प्रयत्न केला असला तरी देखील माझं असं मत आहे की बंकीपूर ही अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण अशी निवडणूक नक्कीच मानता येईल आणि त्या निकालामध्ये बरंच काही शिकण्यासारखं आहे. प्रत्येक पक्षाला काही ना काहीतरी याच्यामध्ये निश्चित धडा मिळालेला आहे. सर, पाटण्याचं जे राजकारण आहे ते वेगळं आहे, देशाच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचं आहे आणि आपण उल्लेख जो करतो आहोत की अशा निवडणुकात आपण अगदी पुण्यातली कसबा पेठेतली निवडणूक बघितली तर बापट साहेब यांच्या मृत्यूनंतर जेव्हाची निवडणूक झाली तेव्हा आपण बघितलं की धंगेकर निवडून आलेले होते. कारण काही ना काहीतरी अगदी राखलेला मतदारसंघ ज्याला म्हणता येईल भाजपाचा, तो असा मतदारसंघ होता पण तो त्यांच्या हातातून गेला. नंतरच्या निवडणुकीत मात्र वेगळं चित्र दिसलेलं होतं. म्हणजे तुम्ही जे सांगताय ते अगदी त्याचं साधर्म्य इथे दिसतं. अगदी महाराष्ट्रात तुम्हाला असं झालंय, समाधान अवताडे आपल्याकडे निवडून आलेले होते. हो, बरोबर. तो काय हे होता. त्याच्यानंतर कृष्णा देसाईचा
यांचा जेव्हा खून झाला तेव्हा तर शिवसेनेच्या विरोधातलं एवढं सगळं वातावरण होतं, त्यांच्यावर त्या खुनाचा आरोप झालेला होता. तिकडे वामनराव महाडिक उभे होते, ती बाय इलेक्शन होती, वामनराव महाडिक आले. शिव पहिला असा मेजर विक्ट्री होता की ज्याला राष्ट्रीय वृत्तपत्रांनी सुद्धा त्याची एक मोठी बातमी केली होती. पण त्याच्यानंतर लगेच 2-2.5 वर्ष, कधी 3 वर्ष असतील, निवडणुका झाल्या, त्याच्यात वामनराव महाडिक पडले. म्हणजे बाय इलेक्शन मध्ये जेव्हा तुमच्यावर प्रचंड आरोप झालेले आहेत, तुमच्या विरुद्ध सगळ्या ताकदी एकत्र आलेल्या आहेत, तेव्हा तुम्ही निवडून येता आणि नंतर त्या ताकदी निवड झालेल्या असतात आणि तुमचा उमेदवार लोकांनी ऍक्सेप्ट केला असतो, काम चांगलं केलं असतं, तरी देखील तो पुन्हा पडतो. त्यामुळे बाय इलेक्शन इज अ रेफरेंडम. बाय इलेक्शन मधून काहीतरी तुम्ही एक्स्ट्रापोलेशन करून राष्ट्रीय राजकारणामध्ये किंवा त्या प्रदेशाच्या राजकारणामध्ये काही निष्कर्ष जर काढत असाल तर ते काही फारसं योग्य आहे असं मला म्हणता येणार नाही. आत्ताच्या निवडणुकीबद्दल चर्चा यासाठी जास्त होतीये किंवा जास्त लक्ष लागून यासाठी राहिलंय. एक तर जनसुराज्य पक्षाची पहिली एंट्री आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सीजेपीच्या आंदोलनामुळे एक देशभरात केंद्रातल्या सरकार विरोधातलं तरुणांचं एक वातावरण आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्याची जी एक कमेंट आली होती, तुम्ही सांगितलं त्या पद्धतीची, कारण कितीतरी वेळा त्यांच्याकडनं आपण असं ऐकलेलं आहे या नेत्यांकडनं की आम्ही लॅम्पपोस्ट इलेक्शन ज्याला म्हणतात की तशा पद्धतीचं हे. या सगळ्यांना भाजपासाठी काय सर संदेश आहे याच्यात? पहिला एक म्हणजे की डोंट टेक युअर वोटर्स फॉर ग्रांटेड, हा एक निश्चित संदेश आहे. परंतु ह्याच्यामध्ये जी एक की जे या विजयाला एक प्रकारची ग्लोरिफिकेशन करतायत, आउट ऑफ कॉन्टेक्स्ट, आउट ऑफ बॉक्स त्याला मोठा करतायत आणि हा संपूर्ण कॉक्रोच जनता पार्टीच्या उदयानंतर हा भाजपचा राष्ट्रीय पराभवाकडे सुरू झालेली वाटचाल आहे वगैरे असं जे म्हणतायत ना, ते जे आहे ते तुम्ही पुन्हा 7 राज्यांच्या निवडणुका आहेत ना, तोपर्यंत ते त्यांचं बोलणं जरा तुमच्याकडे व्हिडिओ सगळे जपून ठेवा. 7 राज्यांच्या निवडणुकांनंतर हे सगळं तुम्हाला मी सांगतो. असं होत नसतं. ही एक छोटी निवडणूक आहे. त्या छोट्या निवडणुकीमध्ये 33% 35% फक्त मतदान झालं. मग आता तुम्ही म्हणाल की सर फाल्टाचा निकाल जेव्हा लागले पश्चिम बंगालमध्ये, तेव्हा फाल्टाच्या निकालावर तुम्ही कार्यक्रम केला होता, तेव्हा मी सांगितलं होतं की फाल्टाचा निकाल हा पश्चिम बंगालमधला खरा निकाल आहे आणि तो देशाचा मूड दाखवतोय. मग फाल्टाची एक छोटी निवडणूक जर देशाचा मूड दाखवत असेल तर बंकीपूर सारखी, जिकडे राष्ट्रीय अध्यक्ष 5 वेळा निवडून आले होते, ते कसं काय राष्ट्रीय स्टँड असू शकत नाही? शांतपणे सांगतो, ऐका. पहिली गोष्ट म्हणजे फाल्टामध्ये जी निवडणूक झाली ती बाय इलेक्शन नव्हती, ती लांबलेली इलेक्शन होती. लांबलेली म्हणजे काय, तर पहिल्या राऊंडमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये धांदली झाली म्हणून 15-20 दिवसानंतर झाली निवडणूक होती आणि ती जी निवडणूक होती त्यावेळेला भारतीय जनता पक्ष दणकून निवडून आलेला होता. हा जरी निकाल भाजपच्या विरोधात गेला असता तरी भाजपला देयर वॉज नथिंग टू लूज. आणि आता कोणत्याही परिस्थितीत तृणमूल काँग्रेस सत्तेवर येत नाही याची मतदारांना पूर्ण जाणीव झालेली होती. आणि जो तृणमूल काँग्रेसचा उमेदवार होता, जो अभिषेक बॅनर्जीच्या अत्यंत जवळचा होता, त्यांनी निवडणुकीच्या प्रत्यक्ष आधी 2 दिवस रिंगणातून पळ काढलेला होता. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर तिथे जे मतदान आहे ते खऱ्या अर्थाने त्या प्रदेशाचा मूड आहे असं म्हटलं तरी आपल्या हरकत नाही. कारण ममता दिदी, तृणमूल काँग्रेस यांची जी दहशत होती ती दहशत पूर्णपणे गेलेली होती आणि तिकडे मतदान तेवढंच झालं जेवढं नॉर्मल निवडणुकीत झालेलं होतं आणि भारतीय जनता पक्ष थम्पिंग मेजॉरिटीने निवडून आला. म्हणून त्याचं विश्लेषण करताना आपण सांगितलेलं होतं की दिस इज द रिअल हिंदुत्व मूड ऑफ द नेशन. परंतु इकडे काय आहे, इकडे एक तर पहिली गोष्ट व्होटिंग जे झालेलं आहे ते 15 ते 18%, एक्झॅक्ट आता मला वाटतं 18% मतदान नॉर्मल पेक्षा कमी झालेलं आहे. त्यामुळे दिस इज नॉट पुन्हा असं काही सिग्निफिकंट, जसा तो मागे एकदा मोहसिना किडवाई उभ्या होत्या. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या नंतर काँग्रेस मध्ये जी काही फाटाफूट झाली त्याच्यानंतर मोहसिना किडवाई मला वाटतं आझमगडमध्ये उभ्या होत्या आणि त्या निवडून आल्या. ती निवडणूक फार सिग्निफिकंट होती, याचं कारण दॅट सेट द टोन फॉर इंदिरा गांधी टू कम बॅक. आता इकडे असा कुठलाही प्रश्न नाहीये आणि जंतर मंतर आणि बंकीपूरचा जे संबंध लावला त्याची मी काय बोलू, हे हास्यास्पद आहे. प्लीज डोंट मेक एनी मिस्टेक. जंतर मंतर, बंकीपूर अँड बंकीपूर
victory has nothing to do with जंतर मंतर प्रोटेस्ट. एक नक्की आहे की भारतीय जनता पक्षाला पक्ष पातळीवर काही फेरबदल करावे लागतील. आपल्याकडे शरद पवार यांनी एक शब्द खूप पॉप्युलर केला होता, ते म्हणजे भाकरी फिरवायची वेळ आलेली आहे. तर तसं आता भारतीय जनता पक्षाला भाकरी फिरवायची नक्कीच वेळ आलेली आहे. तर त्याही पलीकडे जाऊन मंत्रिमंडळामध्ये काही बदल करायची वेळ आली आहे का, तर हो, निश्चितच ती वेळ आलेली आहे. सम्राट चौधरी इतकंच काय, तर मध्य प्रदेश आणि राजस्थान या मुख्यमंत्र्यांची कामं नीट लोकांपर्यंत पोहोचावीत आणि त्यांची इमेज, अगदी गोव्यामध्ये सुद्धा मी सांगतो, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची इमेज आणि त्यांची कामं लोकांपर्यंत पोहोचावीत याकरता एक विशेष मोहीम हातात घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण नुसती राजकारणात कामं करून चालत नाहीत, ती कामं केली आहेत, ती तुमच्या उपयोगाची आहेत, त्याचा इम्पॅक्ट आणि रिझल्ट लोकांना दाखवावा लागतो. आणि त्या दृष्टिकोनातून आता भारतीय जनता पक्षाला कंबर कसावी लागेल. पण एक चांगली गोष्ट आहे की भारतीय जनता पक्ष हा 24/7 इलेक्शन मोडमध्ये असतो आणि दे आर क्विक लर्नर्स. त्यामुळे हे जे कुत्ता बिल्ली विधानं करणारी लोक आहेत, त्यांना लवकरच त्यांची जागा दाखवली जाईल. खऱ्या तळागाळातला कार्यकर्ता आहे त्याच्यापासून कम्युनिकेशन वरती यायची प्रक्रिया निश्चित त्या पक्षामध्ये सुरू होईल. पण मला इथे आणखीन एक वेगळा मुद्दा मांडायचा आहे प्रतिभाची, आणि तो म्हणजे बघा, आत्ता 7 महिन्यापूर्वी जेव्हा निवडणूक मागची जी झाली होती, आणि नितीश कुमार 7 महिन्यापूर्वी केंद्रात ते राज्यसभेचे खासदार म्हणून गेले आणि ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळाली आणि तिथून सम्राट चौधरी मुख्यमंत्री झाले. ती जी मागची निवडणूक झाली होती, त्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर या सीटवर दुसऱ्या क्रमांकाला, पहिल्या क्रमांकाला कोण होतं, तर पहिल्या क्रमांकाला नितीन नबीन होते आणि दुसऱ्या क्रमांकावर आरजेडी होतं. आज आरजेडी तिसऱ्या क्रमांकावर गेलेलं आहे. आरजेडीने ही निवडणूक जेव्हा जाहीर झाली तेव्हा हा तर बालेकिल्ला आहे, हा लढण्यात काही मुद्दा नाही. म्हणून तेजस्वी यादव तर मला वाटतं प्रचाराच्या निम्म्यापेक्षा जास्त काळ हे परदेशातच गेलेले होते, सुट्टीसाठी किंवा काय कुठल्या कामासाठी असेल, गॉड नोज. पण आल्यानंतर सुद्धा आपल्याला एक टिकमार्क करायला पाहिजे, तसा त्यांनी फक्त प्रचार केला होता. त्यांच्या उमेदवाराचं डिपॉझिट जाण्यापासून वाचलं 14,000 मतं फक्त आहेत. मी हे आवर्जून का सांगतोय, बिहारच्या राजकारणाचा हा बदलता अंतरंग हा उत्तर प्रदेशच्या राजकारणाची एक नांदी आहे. याचं कारण असं आहे, तुम्हाला मी सांगतो की ज्या ठिकाणी तुम्ही दुसरे होतात तुमच्या मतांचा शेअर खाली येतो. दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की तुम्हाला जनता नाकारते आणि तिसरा पर्याय जर जनसुराज्य निर्माण होणार असेल तर त्याला स्वीकारते आहे, असं चित्र आता ह्याच्यातून निर्माण होत आहे. त्यामुळे आरजेडी हॅज टू वरी मोर दॅन बीजेपी इन माय ओपिनियन. पण सर्टनली भारतीय जनता पक्षाला बेल्टअप अशी सूचना देणारी निवडणूक आहे का, तर आहे. परंतु जे आता करून दाखवत आहेत की भारतीय जनता पक्षाची सत्ता 1 वर्षात गेलीच, की जे राहुल गांधी यांनी काही दिवसापूर्वी विधान केलं होतं तसं एक्स्ट्रापोलेशन इथे काही दिसायचं हे नाही. या अर्बन, हा कम्प्लीट अर्बन मतदार आहे, हा अप्पर कास्ट मतदार आहे. त्या अप्पर कास्टचे मतदार बाहेर पडले नाहीत आणि ओबीसी आणि बाकीचे जे मतदार आहेत त्यांनी, आणि अप्पर कास्टचं जे वोटिंग झालं त्यांनी यावेळेला जनसुराज्याचा पर्याय निवडला. मुस्लिमांना आतापर्यंत आरजेडीला मतदान करायचं होतं, परंतु त्यांनी देखील आरजेडीला मतदान करायच्या ऐवजी जनसुराजला मतदान करणं पसंत केलं, कारण त्यांना भाजपला दूर ठेवायचं होतं. त्यामुळे हिंदू मतांचं जे कन्सॉलिडेशन व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही. त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला निश्चितच बसलेला आहे. सर, आपण बोलतोय एकंदर सगळं जर बघितलं तर आजची सगळी वर्तमानपत्र काढली, माध्यमं काढली, तर डाव्या सगळ्या इकोसिस्टीमला या निकालातून खूप आनंद होताना दिसतोय आपल्याला आणि ते देशाचा मूड म्हणून प्रोजेक्ट करायचा एक प्रयत्न सुरू आहे. हे बघा तसे ममदानी निवडून आले ना, ममदानी, झोहराब ममदानी हे कुठल्या न्यूयॉर्कचे महापौर झाले. त्या निवडणुकीत सुद्धा भाजपच्या पतनाची स्वप्न पाहिल्याचे अग्रलेख आम्ही वाचलेले आहेत. हंगेरीमध्ये सत्तांतर झाल्यानंतर आपल्याकडे अग्रलेख लिहिला, तो भाजपचे मोदी हरलेत असाच लिहिला गेलेला होता की काय असं वाटणे इतपत त्याच्यात चर्चा झालेली आहे. त्यामुळे ज्यांना या सगळ्याची घाई झालेली आहे त्यांना आणखीन घाई हो. जनतेचं मत हे असं अशा घाईत असलेल्या लेखणीवर होत नसतं. जनता आपलं आकलन करत असते आणि त्यांचं वर्डिक्ट देत असते. इट इज दी पीपल्स विश
दॅट इज सुप्रीम. आणि त्याचाच एक अल्टिमेटली इट्स द पीपल्स वर्डिक्ट. आणि त्याचाच आत्ता आपल्याला एक प्रकारचं काय म्हणू आपण ज्याला, एक प्रकारचं दर्शन आत्ताच्या या निवडणुकीतून झालेलं आहे. आणि पटना हे दिशादर्शक असतं ते आरजेडीसाठी, की तुमचा लालटेन जो आहे तो आता बुजणार का, असा त्यांना प्रश्न विचारला गेलाय. काँग्रेसला कालही स्थान नव्हतं, आजही स्थान नाहीये. तर कमळाला अजूनही लोकांचा विश्वास काही त्यांच्यावरचा ढळलेला आहे असं काही दिसत नाहीये. तर त्यांनी अधिक मेहनत करायची गरज आहे, अधिक मायक्रो मॅनेजमेंट करायची गरज आहे. पन्ना प्रमुख वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी ते जे प्रसिद्ध होते ते जर केलं असतं तर 15 ते 18% मतदान कमी झालं असतं का, मला सांगा. याचा अर्थ तिथे कुठेतरी ते कमी पडले. 18% तुमचं मतदान कमी झालं, त्यामुळे साहजिकच तुमचा मतदार तुम्हाला बाहेर काढता आला नाही. आणि जो बाहेर आला तो कन्फ्युज होता. त्यांनी तुमच्या कुत्ता बिल्ली या अशा प्रकारच्या वक्तव्यावरून शेवटच्या क्षणाला तुम्ही उमेदवार बदलता. तुमच्या केडरची, तुमच्या नेतृत्वाबद्दलची जी स्थानिक नेतृत्वाबद्दलची नाराजी आहे, हे सगळं लक्षात घेऊन त्यांनी जनसुराजला मतदान करणं पसंत केलं. याच्यात नुकसान आरजेडीचं जास्त आणि भारतीय जनता पक्षाला पुढच्या प्रवासासाठी काही लर्निंग्स मिळाले, ज्या लर्निंगचा उल्लेख मगाशी मी केलेला आहे. प्रशांत किशोर यांच्याबद्दल काय सांगाल? कारण एक निवडणूक हा. विशेषज्ञ असं म्हणतात, ते निवडून आलेले. तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे तशा अर्थाने. यू ऑल्सो हॅव अ ब्राईट चान्स ॲज अ सॅपॉलॉजिस्ट. अ, 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 त्यांनी अनेक प्रयत्न केले, अनेक पक्षात त्यांची खरी जी पहिली प्रसिद्धी जी त्यांना मिळाली ना, ती मी तुम्हाला सांगतो. 2014 साली मोदीजींनी निवडणूक लढवली त्यावेळेला चाय पे चर्चा असेल किंवा होलोग्राम, अशा अनेक गोष्टी त्यांनी तिकडे केल्या. परंतु नंतर त्यांनी लगेच आपला स्टान्स बदलला, लाईक ए प्रोफेशनल अवेलेबल फॉर एनीबडी. नितीश कुमारांच्या मागे उभे राहिले आणि पुढे त्यांनी त्यांचा पक्ष पण जॉईन केला. जनता दल युनायटेडचे ते उपाध्यक्ष पण झाले. नितीश कुमार त्यांच्यामुळे निवडून आले. मग काही काळ त्यांचा काँग्रेसमध्ये काही त्यांचं प्रेझेंटेशन वगैरे झालं, परंतु काँग्रेस त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हती. काँग्रेस त्यांना सर्वाधिकार द्यायला तयार नव्हती. आणि मग 2018 साली त्यांनी साधारणतः एक पूर्णपणे आपण राजकीय प्रवास चालू केला, याचं सुतोवाच केलं. आणि जनता दल युनायटेडचे ते एक प्रकारे आपण काय म्हणू, पोल स्ट्रॅटेजिस्ट वरून पोल कॅम्पेनर पर्यंत त्यांचा प्रवास झालेला आढळतो. आणि तसं असताना जनता दल युनायटेड मध्ये असताना सुद्धा त्यांनी आम आदमी पक्षाला 2020 साली दिल्ली मदत केली आणि आम आदमी पक्षाला त्याचा चांगला फळं मिळाली. उद्धव ठाकरे यांना सुद्धा त्यांनी काही गोष्टी सांगेने युक्तीच्या 4 अशा गोष्टी केल्या आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आणि त्याच्या बदल्यात आपण बिहारींना मारहाण करणार नाही किंवा अपशब्द वापरणार नाही असं मी त्यांच्याकडनं वचन घेतल्याचं ते वारंवार सगळीकडे सांगत असतात. 2021 साली तृणमूल काँग्रेसला जिंकून देण्यामध्ये त्यांची फार मोठी भूमिका होती. त्यामुळे त्यांची राजकीय लॉयल्टी, सैद्धांतिक वैचारिक लॉयल्टी अशी कुठल्या विचारधारेशी आहे असं मी काही म्हणणार नाही. परंतु एक गोष्टीचं क्रेडिट मात्र त्यांना नक्कीच देऊ शकतो आपण, आणि ते म्हणजे मिळालेल्या संधीचा त्यांनी फायदा उठवला. 234 जागी 236 पैकी डिपॉझिट केल्यानंतरही ज्याला हाय खाणे म्हणतो ती हाय त्यांनी खाल्ली नाही. तर त्यांनी आपले प्रयत्न चालू ठेवले आणि इकडे त्यांना संधी मिळता क्षणी, मागच्या वेळेला जी त्यांनी चूक केली होती की निवडणुकीचं काय, शेवटी ती धूळ अंगाला लागायला लागते, तो गुलाल अंगाला लागायला लागतो. पराभवाचा किंवा पराभवाची धूळ आणि विजयाचा गुलाल दोन्ही अंगाला लावल्याशिवाय तुम्ही नेता बनत नाही. तर यावेळी त्यांनी ती रिस्क घेतली आणि इकडे एक संधी होती आणि अतिशय कठीण जागा तसं पाहिलं तर, कारण भारतीय जनता पक्ष 30 वर्षात इकडे 9 निवडणुका झाल्या. 9 निवडणुकात एकदाही हारलेलं नाही. फक्त त्यांचं मार्जिन जे आहे ते मार्जिन 50,000 पर्यंत खाली आलेलं होतं. परंतु शेवटच्या क्षणी बदललेले उमेदवार, कार्यकर्त्यांना गृहीत धरणं, या सगळ्या अत्यंत कमी झालेलं मतदान, या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या संधीचा फायदा त्यांनी उठवला. आणि पोल कॅम्पेन जे आपण म्हणतो ते कॅम्पेन सर्वसाधारणपणे बिहार म्हटल्यानंतर जात पात धर्म या आधारावर होत असतं. त्यांनी कुठेतरी बिहारच्या मुलांचं मायग्रेशन का होतं, अर्थात हा मुद्दा त्यांनी यापूर्वी देखील उचललेला होता. यापूर्वी जेव्हा डेटा पॅक बद्दल पंतप्रधानांनी प्रचारात सांगितलेलं होतं तेव्हा पीकेनी त्यांच्या प्रचारात सांगितलं होतं, डेटा पैक की बात छोड़िए, हमारा बेटा गांव छोड़ के जा रहा है, शहर छोड़ के जा रहा है, प्रदेश छोड़ के जा रहा है, उसकी बात कीजिए. आता हा जो बेटा मायग्रेशनचा विषय होता आणि बाहेर गेल्यानंतर बिहारींना
डिग्निटी मिळत नाही, त्यांना काही इज्जत मिळत नाही, ते तिकडे जाऊनही फालतू कामं करत राहतात. मग ही कामं त्यांना बिहारमध्ये आपण का देऊ शकत नाही? अशा प्रकारचा एक इकॉनॉमिक अजेंडा त्यांनी फोरफ्रंटवर आणण्यामध्ये, टेबलावर आणण्यामध्ये त्यांना निश्चितच यश आलेलं आहे. परंतु ही एक राजकीय भूमिका संपूर्ण पाटलीपुत्रची किंवा संपूर्ण बिहारची आहे का, तर ते अजून सिद्ध व्हायला वेळ लागेल. पण नक्कीच नवनिर्वाचित सेफॉलॉजिस्टचं मी भारतीय राजकारणामध्ये काय म्हणू, एक सेफॉलॉजिस्ट म्हणून त्यांचं स्वागत करतो. सर, शेवटचा प्रश्न आजच्या चर्चेमधला, तो म्हणजे 7 राज्यामध्ये निवडणुका येऊ घातल्यात काही महिन्यानंतर. या मूडचा जर व्यवस्थित विरोधी पक्षांनी कॅप्चर करायचा ठरवला तर काय परिणाम दिसतो तुम्हाला? हा मूड कॅप्चर विरोधी पक्षांचा होणार नाही याचं कारण, तृणमूल काँग्रेसला काँग्रेस मान्य नाही, आम आदमी पक्षाला काँग्रेस मान्य नाही, काँग्रेसला आम आदमी पक्ष मान्य नाही. आत्ता जरी तुम्हाला समाजवादी पक्ष आणि काँग्रेस एकत्र दिसले तरी मायावती त्यांच्या विरोधात आहेत, डीएमके काँग्रेसच्या बरोबर नाही, वायएसआर त्यांच्या बरोबर आहेत आणि बरोबर नाहीत सुद्धा. अशा प्रकारे प्रत्येक पार्टीमध्ये प्रत्येक पार्टी एकमेकांकडे संशयाने बघते आणि ती युनायटेड प्रोग्रेसिव्ह, ती अशी काही युनायटेड असे युनायटेड कलर्स ऑफ डिफरन्सेस अशी त्यांची आत्ताची परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट मी सांगितलं की ही निवडणूक ही आतापर्यंत अलाहाबादची निवडणूक असेल किंवा आझमगडची मोहसिना किडवाईंची निवडणूक असेल, अशी काही ज्याला आपण जनादेशाचं लिखाण करणारी अशी काही निवडणूक आहे असं मला अजिबात वाटत नाही. स्थानिक प्रश्नांवर, स्थानिक गोष्टींची, स्थानिक परिस्थितीत, स्थानिक कॉन्टेक्स्टमध्ये लढली गेलेली निवडणूक होती. त्यामुळे याचा उत्तर प्रदेशच्या निवडणूक काहीही परिणाम होणार नाही. ही निवडणूक म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वातावरण निर्माण केलं त्याचा एक रेफरेंडम आहे, तर तसं अजिबात नाही. आंदोलन वेगळं आणि हे आंदोलन वेगळं. मग तसं असेल तर बिहारला लागून असलेल्या झारखंडमध्ये आता पेपर फुटीवरनं एवढं मोठं आंदोलन चालू आहे, मग त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? झारखंडमध्ये तर काँग्रेसचं सरकार आहे, मग त्याचा फायदा इथे भारतीय जनता पक्षाला बिहारमध्ये का नाही झाला? असं होत नसतं. तुम्हाला मी सांगतो, बाय इलेक्शन ज्या असतात त्या लोकल मुद्द्यांवरच लढल्या जातात आणि त्याच्याकडे लोकल रेफरन्सेस म्हणून पाहिलं पाहिजे. अपवादात्मक परिस्थितीत त्या नॅशनल ट्रेंड सेट करतात, जशी अपवादात्मक उदाहरणं येतात. आणि आता बंकीपूर हा अपवाद निश्चित नाही, पण प्रत्येक राजकीय पक्षासाठी यात शिकण्यासारखं पुष्कळ काही आहे आणि त्याचे जे राजकीय पक्ष याच्यातनं शिकतील, स्वतःला बदलतील, ते राजकीय पक्ष फ्लरिश होतील. जे हम नाही सुधरेंगे, आम्ही असेच राहू असं म्हणतील, ते समाप्त होतील. अशी परिस्थिती आता लर्निंग आहे. तर ही चर्चा जी आहे ती आपण पोटनिवडणुकांच्या निकालांच्या अनुषंगाने केलेली होती. तुमची मतं, तुमच्या कमेंट्स आम्हाला अवश्य कळवा. व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.